लग्नाची बेडी या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या भागामध्ये राघव चिडलेला असतो, कारण इकडे मंगेशने सिंधूचा हात पकडून "सिंधू, तू घाबरू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे" असं म्हणत तिला धीर देत असतो. तर इकडे चिडलेला राघव जोरात ओरडतो, "सिंधू!" आणि हे खरं तर राघवचं स्वप्न असतं. तो धाडकन स्वप्नातून जागा होतो. त्याने स्वप्नामध्येच आता इकडे मंगेशची कॉलर धरलेली असते आणि "बोल, कोण आहेस तू? सावीचा बाबा, सावीचा बाबा तू आहेस का? बोल" असं म्हणत तो मंगेशची कॉलर धरून त्याला मारत असतो स्वप्नामध्येच. आणि अचानकपणे राघव स्वप्नातून जागा होतो आणि तो हादरतो आणि "सिंधू, सिंधू" असं म्हणत ओरडायला लागतो. इकडे मधू बाजूला उभी असते आणि ती म्हणते, "राघव, काय झालं? असं का वागतोयस तू?" त्याच्यावरती आता राघव सिंधूकडे पाहत बसतो. समोर सिंधू आलेली असते. सिंधू म्हणते, "राघव, काय झालं? काही वाईट स्वप्न बघितलं का? घाबरू नका, मी तुम्हाला गोळी आणून देते." पण राघव एकदम एकटक सिंधूकडे पाहत असतो. मधू म्हणते, "राघव, काल पण तुम्ही जेवला नाही आहेत, तर मी तुमच्यासाठी गरम गरम दूध करून आणते. ते दूध प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल." असं म्हणत मधू दूध आणण्यासाठी जाते आणि इकडे सिंधू राघवला गोळी देत असते. मधू आत गेल्यावरती सिंधू हातात गोळी घेऊन राघवच्या इकडे येते आणि म्हणते, "ही गोळी घ्या आणि पटकन घेऊन टाका, तुम्हाला बरं वाटेल." राघव सिंधूचा हात गच्च धरतो. इतका हात गच्च धरतो की सिंधूच्या हाताला वळ उठतात. आणि आता राघव म्हणतो, "बोल, सावी कुणाची मुलगी आहे? मंगेश कोण आहे तुमचा? मला हे सत्य कळलंच पाहिजे." आता मात्र सिंधूला राघवच्या प्रेमाची जाणीव झालेली असते, कारण राघवच्या हाताची पकड इतकी मजबूत असते आणि त्याच्या मनामध्ये सिंधूविषयी असणारं प्रेम पण दिसत असतं. सिंधू म्हणते, "राघव सोडा, दुखतंय मला." राघव म्हणतो, "नाही, माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. कोण आहे हा मंगेश आणि सावी कुणाची मुलगी आहे? मला हे सत्य कळलंच पाहिजे सिंधू." असं म्हणत आता मात्र राघवने खूप मोठा गौप्यस्फोट करता सिंधू मात्र पाहतच बसते. तोपर्यंत इकडे आता मधू दूध घेऊन आलेली असते आणि ती हे समोरचं दृश्य पाहते. राघवने धरलेला सिंधूचा गच्च हात आणि तिला अधिकारवाणीने विचारताना पाहून मधू हादरते आणि ती पाहतच बसते. त्यावेळेला सिंधू म्हणते, "हे बघा, तुमचा न माझ्यावरती काही अधिकार नाही आहे. तुम्ही मधुताईंसोबत लग्न केलं तेव्हा मी काही बोलले?" राघव म्हणतो, "हे बघ, हे सगळं नंतर बोलू, तू आधी मला सांग मंगेश कोण आहे?" त्यावरती सिंधू म्हणते, "हे बघा, आपल्या सगळ्यांचा भूतकाळ होता, पण आत्ता आपण सगळेजण भूतकाळ विसरून पुढे आलेलो आहोत. तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे गेलात, मी माझ्या आयुष्यात पुढे गेले. त्यामुळे माझ्या भूतकाळाबद्दल किंवा माझ्या पास्टबद्दल विचारण्याचा कुणालाही मी अधिकार दिलेला नाही आहे. मला आणि माझ्या मुलीला या सगळ्यापासून लांब ठेवा आणि तुमच्याबद्दलच तुम्ही फक्त विचार करा." आणि ती म्हणते, "तुमच्या नवऱ्याला सांभाळा, त्याला औषध द्या आणि दूधसुद्धा प्यायला द्या. डॉक्टर म्हणून जी काळजी घ्यायची ती काळजी मी घेतलेली आहे." असं म्हणत सिंधू सडेतोड उत्तर देत तिकडून निघून जाते. इकडे आता सावी आणि विनू हे दोघंजणं खेळत असतात. खेळता खेळता विनूला लागतं आणि तो जोरात ओरडायला लागतो, "ऐक ऐक" असं म्हणत असताना सावी म्हणते, "विनू, तुला खूप दुखतंय का? थांब, मी माझ्या आईला बोलवते. माझ्या आईला बोलवते म्हणजे ती न तुझी मलमपट्टी करेल." याच्यावरती विनू म्हणतो, "नको नको सावी, थांब, कारण ती बाबांना औषध देत असेल, मग उगाच त्यात डिस्टर्ब नको." सावी म्हणते, "पण तुला त्रास होतोय ना विनू?" विनू म्हणतो, "हो." तितक्यात सिंधू येते. सिंधू म्हणते, "काय झालं विनू?" विनू म्हणतो, "माझ्या पायातून अचानक कळ यायला लागली." मग सावी सांगते, "अगं, खेळता खेळता त्याला थोडंसं लागलंसुद्धा होतं." मग आता सिंधू त्याचा पाय वरती करते, व्यवस्थितपणे पाय त्याचा प्लास्टर काढते आणि "कुठे दुखतंय? इथे दुखतंय का?" असं म्हणत असतानाच विनू जोरात ओरडतो. विनू ओरडतो तितक्यात आवाज ऐकून मधू येते आणि म्हणते, "काय झालं विनू बाळा? विनू बाळा, काय झालं?" आणि असं बोलत असतानाच तिकडे सावी येऊन बसते आणि ती म्हणते, "सावी, अगं, या घरामध्ये तुम्ही दोघीच जणी राहता का?" सावी म्हणते, "हो, मी आणि माझी आई." त्यावरती आता इकडे मधू म्हणते, "मग तुझे बाबा?" आता हा विषय काढल्यावरती सिंधू चिडते. चिडलेली सिंधू सावीला सांगते, "सावी, तू आतून मलम आणचा. तुला माहिती आहे ना बाळा, मलम कुठे असतं ते." असं म्हणत ती मुद्दाम सावीला मलम आणायला आत पाठवते आणि मधूच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळते. त्यानंतर सावी मलम आणायला आत गेल्यावरती सिंधू म्हणते, "मी तुम्हाला मघाशीच सांगितलेलं आहे ना की या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत बसू नका. मला आणि माझ्या मुलीला माझ्या आयुष्यामध्ये नीट राहू दे." असं म्हणत ती मधूला सडेतोड उत्तर देत गप्प करते. आता मधू उठते आणि विचार करते, नक्की ह्या सिंधूचा पास्ट तरी काय आहे? कोण आहे या सावीचे बाबा? आणि ही सिंधू सगळं का लपवून ठेवते? ही कुठच्या येणाऱ्या संकटाची चाहूल तर नाही आहे ना? माझ्या आयुष्यातून पुन्हा राघव निघून तर जाणार नाही आहेत ना? असा विचार करत मधू आता खूप घाबरलेली असते, कारण सिंधूवरील राघवचं प्रेम तिने नुकतंच पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिला शंका येते की आता पुन्हा काही अघटित तर घडणार नाही ना?
तोपर्यंत सगळे रत्नपारखी इकडे आता जेवणाची वाट पाहत असतात आणि तेवढ्यातच तिकडे आता शॉर्ट कपडे घालून अन्वी येते. अन्वीच्या कानामध्ये हेडफोन असतो आणि रात्रीच्या वेळेला अन्वी पार्टीला चाललेली असते. त्यावरती रुक्मिणी सांगत असते, अन्वी इतक्या रात्री तू कुठे चाललेस? पण अन्वी कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर न देता पुढे जाते. मग तिला रत्नाकर थांबवतो. मग मात्र इकडे सांगत असते, रुक्मिणी कानाचं काढ आणि इतक्या रात्रीची तू कुठे चाललेस? अन्वी म्हणते, हे बघ मी तुला आधीच सांगितलंय मी इथे हॉस्टेलला राहण्यासारखी राहणार आहे, त्यामुळे कुणीही मला काहीही प्रश्न विचारायचे नाही. रुक्मिणी म्हणते, हे तुझं अति चाललंय हां. असं म्हणत रुक्मिणी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर अन्वी म्हणते, माझं लाईफ कंट्रोल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नका, कुणीही. माझं लाईफ कोणाच्या कंट्रोलमध्ये येणारसुद्धा नाही. मी इथे आईबाबांनी सांगितले म्हणून येते, पण माझं लाईफ कंट्रोल करण्याचा मी कोणालाही अधिकार दिला नाही. आणि ती निघून जात असताना रुक्मिणी तिचा हात पिरगळते. रत्नाकर म्हणतो, वहिनी सोड तिला. हे बघ अन्वी बाळा, तुला जायचं आहे ना, मग तू एक काम कर, ऋषभ मामाला सोबत घेऊन जा आणि थोडंसं जेवून जा. याच्यावरती अन्वी म्हणते, आजोबा नको, इट्स ओके, मी पार्टीला चालले आहे, माझ्या मित्रांच्या सोबत आहे, ते आहेत माझ्यासोबत. रुक्मिणी म्हणते, कोण मित्र? याच्यावरती अन्वी म्हणते, का आता तुला त्यांचं पण इंट्रोगेशन घ्यायचं आहे का? त्यांचं पण तू इंट्रोगेशन घेत बसशील का? याच्यावरती रुक्मिणी म्हणते, तू कुठे जायचं नाहीस. अन्वी म्हणते, आता मला मूडच नाही या सगळ्यामुळे जाण्याचा, मी कुठेच जात नाही. आणि ती रागारागात आत जाते. त्याच्यावर राजश्री म्हणते, वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, होईल सगळं ठीक, आपली अन्वी व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. यावरती रुक्मिणी म्हणते, नाही, तिला जोपर्यंत मी सुतासारखी सरळ करत नाही ना, मला हे अजिबात चालणार नाही. तिला ना सुतासारखी सरळ केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग आता इकडे सिंधू अस्वस्थ असताना तिकडे मंगेश येतो. मंगेश म्हणतो, सिंधू का बरं अस्वस्थ आहेस तू? काय झालं? तुला न कसला विचार येतोय? तू माझ्याशी शेअर कर बरं, तुला बरं वाटेल. पण सिंधू काही बोलतच नसते. मग मंगेश म्हणतो, काय झालं सिंधू? बोल ना, तुला राघव आणि मधू हे एकत्र आहेत या गोष्टीचा त्रास होतोय ना, बोल ना, मला सांग ना. आणि तो सिंधूला म्हणतो, तू जेवून घे. आणि बोलत असताना तो सिंधूचा हात पकडतो. हात पकडल्यावरती त्याला राघवने धरलेल्या सिंधूच्या हातावरच्या पकडमुळे लाल झालेला सिंधूचा हात दिसतो. ते हाताच्या बोटांचे वण उठलेले दिसतात. आणि आता मंगेश म्हणतो, सिंधू काय झालं हे सगळं? बोल ना, काय झालं? याच्यावरती आता सिंधू काहीच बोलत नाही. मंगेश जे समजायचं ते समजतो आणि म्हणतो, हे बघ सिंधू, मला कळलंय काय घडलंय ते. सिंधूला घडलेला प्रकार आठवतो. राघवने धरलेला सिंधूचा हात आणि कोण आहे सावीचे बाबा, मंगेश कोण आहे, काय आहे तुमचं नातं, या सगळ्यातून आता इकडे राघवला सिंधूबद्दल वाटणारी अजूनही प्रेम आणि त्यामुळे वाटणारी जेलसी समोर आलेली असते. त्याच्यावरती मंगेश म्हणतो, तुम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल अजूनही प्रेम वाटतं. तुझं राघववरती प्रेम आहे हे मधूच्या सोबत जेव्हा राघव असतो तेव्हा तुझ्या डोळ्यात दिसतं, आणि ज्या वेळेला मी तुझ्यासोबत असतो ना तेव्हा राघव पण जेलस होतात. याचाच अर्थ हा होतो की तुम्ही दोघंही एकमेकांवरती अजूनही नितांत प्रेम करत आहात. सिंधू म्हणते, हे प्रेम मग तेव्हा कुठे होतं? जेव्हा मी गायब झाले तेव्हा मला शोधण्यासाठी का नाही हे आले? जर प्रेम होतं तर त्यांनी तेव्हा का नाही शोध घेतला? त्यावेळेला त्यांचं प्रेम कुठे गेलं होतं? मधुताईंसोबत लग्न केलं तेव्हा त्यांचं प्रेम कुठे गेलं होतं? मला शोध घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. त्यांचं प्रेम तेव्हा नव्हतं का? मग हे प्रेम आत्ताच आलं का? हे प्रेम नाही, ही जेलसी आहे. पण माझ्या आयुष्यात मी खूप पुढे निघून गेलेली आहे, आता मला कोणाचीही गरज नाही आहे. मंगेश म्हणतो, तू न हा इगो आहे तुझा, तू गल्लत करतेस सिंधू. मला असं वाटतंय तू न एकदा राघवशी व्यवस्थितपणे बोल आणि सगळा प्रकार जो काही आहे ना तो त्यांना तू नीट समजावून सांगावा असं मला वाटतंय. असं म्हणत आता इकडे सिंधूला मंगेश समजावून सांगत असतो, पण सिंधू काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. तिने राघवबद्दल मनात गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्याच्यात भरीसभर म्हणजे राणीसोबत लग्न झाल्यामुळे सिंधू अधिक चिडलेली असते. सिंधूला खूप राग आलेला असतो आणि ती सांगत असते, मधुताईंसोबत लग्न केल्यामुळे माझा आता समज पक्का झालेला आहे की राघव मला विसरलेत, त्यांच्या आयुष्यात पुढे गेलेत आणि मला पण तेच करायचं आहे. आता मी पण माझ्या आयुष्यात पुढे जाणार आहे आणि आता राघवच्या आयुष्यातून लांब जाणार आहे. असं म्हणत आता इकडे सिंधू बाहेर पडते. बाहेर पडलेली सिंधू पाहते तर काय, इकडे आता मधू राघवला सांगत असते, राघव तुम्ही कालपासून काही खाल्लं नाही, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. आणि ती राघवला भरवत असते. राघवला भरवत असताना तिकडे आता सिंधू येते आणि हे सगळं पाहते. सिंधूला खूप वाईट वाटतं आणि आता तोच सगळा सीन आता मंगेश रिक्रिएट करत असतो. मंगेश मुद्दाम सिंधूसोबत जवळीक असल्याचं नाटक करतो आणि राघवला जेलस करत असतो. मंगेश जवळ येतो आणि सिंधूचा हात धरतो. आता राघव हे सगळं पाहत असतो. मंगेशचा हा बहुतेक प्लॅन असतो की जेणेकरून राघवला जेलस होऊन त्याचं सिंधूवरील प्रेम समोर यावं, म्हणून तो पाहत असतो. आणि पाहतो तर काय, सिंधूचा हात मंगेशने हातात घेतलेला पाहताच राघव
खूप चिडतो आणि तो रागारागात सिंधूकडे पाहायला लागतो. मंगेश आणि सिंधू जवळ असलेले राघवला पाहवत नाही. आता राघव आपलं प्रेम व्यक्त करणार आणि मंगेशचा डाव यशस्वी होणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.